विविध भारती पुणे. ठळक बातम्या. देशाच्या कोविड रुग्ण बरे होण्याच्या दरात आता आणखी सुधारणा झाली असून हा दर आता 93.60% इतका झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज सांगितलं. आज सकाळी संपलेल्या 24 तासात देशात 44,407 रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या आता 84,28,409 झाली आहे. देशात सध्या 4,43,794 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऊर्जा व्यवहारांमध्ये भारताला महत्वाचं स्थान प्राप्त होत असून त्यांनी इतर अनेक देशांसमोर आदर्श निर्माण केला आहे अशी स्तुती आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे कार्यकारी अधिकारी फातिह बिरोल यांनी काल केली. ऊर्जा तंत्रज्ञानाबाबतचा दृष्टिकोन या विषयावर दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिकांना स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक करताना बिरोल यांनी उज्ज्वला आणि उजाला या अभियानांचा उल्लेख केला. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्फोटक निर्माण क्षमता, युद्धातील मूलभूत क्षमता मजबूत करणं आणि युद्धनीतीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. ते काल भूमियुद्ध अभ्यास केंद्राच्या 16व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. चीनचा वाढता धोका आणि युद्धाची बदललेली क्षेत्र हा वेबिनारमधील चर्चेचा विषय होता. राज्य सरकार पुढच्या महिन्यात 3,000पेक्षा जास्त आरोग्य केंद्र राज्यभरात सुरू करणार आहे. या केंद्रांमध्ये नवीन BMS पदवीधारक डॉक्टर्स नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉक्टर विजय कांदेवाड यांनी दिली आहे. कोविड साथीमुळे या आरोग्य केंद्राच्या स्थापनेला उशीर झाला. आता वैद्यकीय परीक्षांचे निकाल जाहीर केल्यानंतर सरकारनं ही प्रक्रिया सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58